नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर आजचा जो आपला समास असणार आहे, खरंच एक मोठा योग जुळून आलेला आहे बघा. आजच आपली महाशिवरात्री आणि आजच आपल्या नवीन समासाचं जी सुरुवात होत आहे ती म्हणजे शिवशक्ती निरूपण. या समासाचं आपण आज काय करणार आहोत, चिंतन करणार आहोत. तर आपण आपल्या प्रथम समर्थ माऊलींना वंदन करूया आणि आपल्या समासाला सुरुवात करूया. बघा, जे काही बळ देतात, जे काही आपल्यामध्ये ती बुद्धी घालतात, ते कोण आहे? तो समर्थ माऊली आहेत, आपले भगवंत आहेत. त्यांच्यामुळेच तर हे सहजरित्या शक्य होतंय ना. आज आपण जे काही कार्य करतो, ज्या काही गोष्टी करतो, जे काही आपल्या मनात जी चेतना निर्माण होते, जी शक्ती निर्माण होते, ते सगळंच्या सगळं आपल्या भगवंतामुळे होतं. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण परमात्म्यामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत बघा आपल्याला भगवंत आपल्या पाठीशी आहे की नाही एकदा ठामपणे आपल्याला समजलं की आपण काय करतो, त्या भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. तर मागील समास तर आपण बघितलेलंच आहे, देव बळात्कार निरूपण. या समासामध्ये अगदी वेगवेगळ्या पैलूंचं आपण व्यवस्थित पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. जर कोणी तो बघितला नसेल तर नक्कीच तो समास तुम्ही सर्वांनी श्रवण करून घ्यावा. तर आपण आता सुरुवात करूया आजच्या आपल्या समासाला. जय जय रघुवीर समर्थ, श्रीमद दासबोध, दशक 17वा, प्रकृती पुरुषना, समास दुसरा, शिवशक्ती निरूपणा. श्रीराम समर्थ. बघा, महाशिवरात्रीच्या मुखावर म्हणजे अगदीच महाशिवरात्री दिवशी आज आपल्या नवीन समासाचं चिंतन आपण करत आहोत. दर आठवड्याला आपण समास घेतो आणि त्या समासामध्ये वेगवेगळे पैलू समर्थ माऊली आपल्या समोर मांडत असतात. थोडक्यात दासबोध हा ग्रंथच असा आहे की जो आपल्याला बरंच काही शिकवून जातो. तो फक्त एक पारायण करण्यापुरता ग्रंथ नाही, तर त्या ग्रंथामध्ये असे काही विविध रहस्य दडले गेलेत की जे आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन करतात. आपल्याला बघा बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी असतात की एकदा जसं की आपण भगवद्गीतेचा पण बरेच जण आधार घेतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अडल्या, त्यातनं मार्ग सापडत नाही. तसंच आपल्याला आज दासबोधाचा पण आधार घेतला पाहिजे, कारण दासबोधामध्ये असे विविध पैलू मांडलेले आहेत की कधी तुम्हाला अडचण आली, कधी तुम्हाला संकट आलं किंवा कधी तुमच्या गोष्टी कुठल्या सुटत नसल्या तर नक्कीच आपल्याला दासबोधाचं वाचन श्रवण केलंच पाहिजे. कारण यामुळं बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्यातून, बघा मला तर माझ्या आयुष्यामध्ये बराच सारा फरक पडलेला दिसतो. माझ्या आयुष्यामध्ये बरेच सारे व्यवस्थित पद्धतीने काय मार्ग सुटत नव्हते, काय भाग सुटत नव्हते, पण आज असं वाटते की बरेच सारे भाग समर्थ माऊलींमुळे माझे सुटलेले आहेत. कारण भगवंत जर एका अर्थी आपल्या पाठीशी असेल तर आपल्यावर जे काही भीती असते, जे काही संकट असतं, ते सगळं निघून जात. बघा, सगळ्यांना ही गोष्ट मान्यच असेल, भगवंत तर आपल्या पाठीशी असतोच, पण आपल्याला तो दिसत नाही. पण ज्यावेळी तुम्ही त्या दिशेकडे वळता, ज्यावेळी तुम्हाला ती दिशा अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून जाते की आपल्याला परमार्थाकडे कशी वाटचाल करायची. बघा, समर्थ माऊलींनी नेहमी सांगितलेलं की तुम्हाला पूर्ण झोकून तर द्यायचं नाही ना, तुम्हाला तुमचा प्रपंच नाही सोडायचंय. म्हणजे तुम्ही जी नित्यनेमाची जी काही कामं करता ते सर्व सांभाळून तुम्हाला परमार्थ करण्याचा प्रयत्न करायचा. इतकं कोण बरं सांगतो? बघा, बरेचसे असे म्हणजे साधू संत असतात की ते नेहमी सांगतात की तुम्हाला आज एवढं करायला पाहिजे गोष्टी. तांत्रिक लोक पण असतात बरेचसे की जे सांगतात की तुम्हाला आज एवढं पारायण केलं पाहिजे, एवढं सगळं नामस्मरण केलं पाहिजे, दिवसभर तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, तर तुमचं जे हाक आहे ती भगवंतापर्यंत पोहोचेल. समर्थ माऊलीने असं कधीच सांगितलं नाही. समर्थ माऊलीने अगदी आपल्याला एवढं सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही सकाळी तुम्हाला जाग येते अगदी ब्रह्ममुहूर्तावर, त्यावेळी अगदी तुम्ही असा एक समास देखील आहे आपल्यामध्ये की ज्यामध्ये समर्थ माऊलींनी सगळ्या आपल्या नित्यनेमाच्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 4 वाजता ज्यावेळी तुम्ही उठणार ब्रह्ममुहूर्तावर 3:30-4 या वेळेत, त्यावेळी तुम्ही अगदी अंघोळही न करता
सकाळी भगवंताचं नामस्मरण जरी केलं, अगदी जिथं बसलाय तिथून, तरी देखील ते तुमच्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतं. आपण काय करतो, सगळ्या गोष्टी करत करत जातो आणि त्यात एवढा वेळ निघून जातो की ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ काय होते, टळून जाते आणि आपल्याकडून मग ती गोष्ट घडत नाही. बघा, ब्रह्ममुहूर्तावर का करायचं, तर त्यावेळी इतकी विराण शांतता असते की आपल्याला, आपण काय करतोय बघा, आपली साधना इतकी छान झाली पाहिजे की त्यामध्ये आजूबाजूंचा कल्पलाट, गलबलाट जे काही असेल, गोंधळ असेल, तो आपल्या कानांवर पडता कामा नये. आपलं मन श्वासांवर, म्हणजे आपलं इतकं नियंत्रण प्राप्त झालं पाहिजे की आपल्याला ती गोष्ट व्यवस्थित पद्धतीने हाताळता आली. तसाच आपला आजचा आता समास आहे, तो म्हणजे शिवशक्ती निरूपण. बघा, शिव हे एक असं रूप आहे जे निश्चल रूप आहे. बघा, म्हणजे इतकं पवित्र, इतकं निर्मळ आणि इतकं निश्चळ असं रूप आहे की ज्याची आपण तुलना कशाचीही करू शकत नाही. असं ते शिवाचं रूप आहे. आणि शक्ती म्हणजे काय, तर बघा, ब्रह्मांडामध्ये ही सगळी जी निर्माण झालेली जी भौतिक उत्पत्ती आहे, मूळ माया असेल किंवा त्यापासून निर्माण झालेलं हे अख्खं ब्रह्मांड आहे, ते एक शक्तीचं रूप आहे, ते चैतन्य आहे, ते आपल्या प्रत्येक देहामध्ये ते वसलेलं आहे अंतरात्म्याच्या रूपात. मग ही सगळी गोष्ट आज आपण या समासातून जाणून घेणार. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या समासाला. ब्रह्म निर्मळ निश्चळ, जैसे गगन अंतराळ, निराकार केवळ निर्विकारी. बघा, श्री समर्थ माऊली म्हणतात, ब्रह्म हे अवकाश स्वरूपी आकाशासारखे काय आहे, निर्मळ आहे. हे आपण बऱ्याच वेळा जाणून घेतलेलं आहे की ब्रह्म हे निर्मळ आहे, निश्चळ आहे, निराकार आहे, बरोबर, आणि केवळ निर्विकारी. त्याच्यामध्ये अशी कुठलंही अद्वैत, म्हणजे बघा, हे अद्वैत स्वरूपाचं आहे, त्यामध्ये द्वैत असं काही नाहीये. आपल्याला ते इतकं पारदर्शक आहे की ते आपल्या आजूबाजूला तर उपलब्ध आहेत, आपल्याला ते दिसत नाही कारण ते निर्मळ आहे, त्याला कुठलाही रंगरूप आकार नाहीये, त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही आणि ते सर्वत्र पसरलेलं आहे. अंतची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित, असंत नव्हे ते संत सर्व काळ. मग त्याला अंतच नाहीये ना, ते कधीही न मिटणार आहे, नश्वर नाहीये ना ते. आपल्या ह्या सृष्टीमध्ये, सृष्टी आपली नश्वर आहे, याचा नाश कधी ना कधी तरी होणार. बघा, आज काय काय लोक म्हणतात, आम्ही 200 एकर जागा घेतली, 300 एकर जागा घेतली, पुढच्या वर्षी आम्ही आणि एकर घेऊ. पण बघा, शेवटी आपल्याला त्या मातीतच मिसळायचंय ना, ते 6x4च्या मातीतच आपल्याला एकरूप होऊन जायचं. जी काय आपल्याला अग्नी दिली जाणार, जे काय आपल्याला त्यात पुरलं जातं, काय असेल ते, प्रत्येक धर्माप्रमाणे त्या गोष्टी देखील बदललेल्या आहेत, तर ते शेवटी, त्यावेळी शेवटी ती तेवढीच जागा लागते. तुम्ही कितीही जागा घेतला तरी शेवटी तुम्हाला त्या मातीतच मिसळायचंय. जिथून तुमचा जन्म झाला त्या मातीतच तुम्हाला पुन्हा काय व्हायचंय, विलीन व्हायचंय. म्हणलं जातं बघा, अनंतात विलीन होत आहे. म्हणजेच काय, या भगवंतानेच आपल्याला हा देह दिला होता, जो की आपण त्याचं पात्र साकारत होतो, पण अचानक ज्यावेळी मृत्यू येतो त्यावेळी पुन्हा त्या अनंतातच विलीन व्हायचे. म्हणून कितीही तुम्ही जमीन घ्या, झोपला घ्या, बंगला, घर, गाडी, या सगळ्या गोष्टी घ्या, पण ज्यावेळी तुम्हाला मृत्यूचं बोलावणं येतं किंवा ज्यावेळी तुम्हाला भगवंताकडे जायचं असतं, त्यावेळी या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं टाकून जावे लागतात. आपण, म्हणजे आपल्यामध्ये ती शक्ती नाहीये की आपण हे सगळं अडवून इथंच थांबू, नाहीये ती शक्ती, ती शक्तीच नाहीये. आणि आपल्याला त्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकायचं देखील नाही. समर्थ माऊली नेहमी सांगतात, जोपर्यंत आपला देह आहे, त्या देहामध्ये तो अंतरात्मा आहे, तोपर्यंत आपल्याला कार्य करत राहायचंय आणि आपल्याकडून ते उत्तम कार्यच घडलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही बाधा येता नाही. आपल्याकडून भगवंताशी, बघा, सत्संग नेहमी आपल्याला करायचा आहे. सत्संग म्हणजे काय, फक्त एका म्हणजे सांगतात म्हणून त्या गोष्टीकडे जाणं, एखाद्या बैठक म्हणजे आपण जी काही व्यवस्था करतो त्यामध्ये बसणं, इतकंच नाहीये ते. आपल्याला रोजच्या जीवनात त्याचं आचरण करायचंय. कुणाला दाखवायसाठी एखादी गोष्ट नाही करायची. हा, माझ्याकडून ही गोष्ट घडली गेली पाहिजे, मला हे सगळं दाखवलं गेलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे मी हे करतोय, मी सत्संगाला जातोय, तर हे सगळं आपल्याला फक्त दाखवण्यापुरतं मर्यादित नाही ठेवायचंय. हा, आपण ह्या सगळ्या गोष्टी कीर्तनाला, प्रवचनाला सगळीकडे जाऊ शकतो, पण ते आत्मसात करणंही गरजेचं आहे. त्यामुळे बघा, इथं सांगितलेलं आहे, त्यात अंतच नसल्याने ते अनंत आहे, ते सदोदित आहे आणि शाश्वत असून असंत म्हणजे नाहीसे नसून ते सर्व काळ पसरलेलं आहे, सर्व काळ आपल्याकडे उपलब्ध आहे. परब्रह्म ते अविनाश, जैसे आकाश अवकाश, न तुटे न फुटे सावकाश, जैसे तैसे. बघा, जसं हे आपलं आकाश आहे,
जे अवकाश आहे आपलं ते देखील बघा जसंच्या तसं राहतं, त्याला कोणताही फरक पडत नाही, कारण ते अविनाशी आहे, ते फुटत नाही तुटत नाही, जसेच्या तसे शांत असतं. बाकी सगळे ग्रह तारे हे सगळं तुटतात फुटतात, सगळं होतं, सगळ्याचा नाश होतो. पण हे आपलं जे अवकाश आहे ते परब्रह्म आहे, ते मात्र जसंच्या तसं राहतं. तेथे ज्ञान ना अज्ञान, तेथे स्मरण ना विस्मरण, तेथे अखंड निर्गुण निरावलंबी. ब्रह्म हे काय असतं? ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडील जग असतं. असं जग की जिथं कुठल्याही द्वैत आणि अद्वैत गोष्टींना कोणतीही मान्यता नसते, जिथं सगळं निराकार आहे, निर्विकारी आहे. त्यामुळं त्याच्या ठिकाणी स्मरण नसते आणि विस्मरणही नसते, बरोबर. ते अखंड आणि निर्गुण असून पूर्णपणे अखंड स्वरूपाचे आहे, निर्गुण स्वरूपाचे आहे आणि निरावलंबी म्हणजे कशावरही अवलंबून न राहणार आहे. तेथे चंद्र ना सूर्य ना पावक, नवे काळोखे ना प्रकाशक, उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म. तेथे चंद्र सूर्य त्या अवकाशामध्ये बघा, चंद्र सूर्य हे उगवतात मावळतात, आपल्याला भास होतो की ते आकाशामध्येच आहे. पण तिथे ना चंद्र ना सूर्य ना पावक, समर्थ माऊलींनी सांगितलं की इथं अग्नीही नाहीये, ना चंद्र आहे ना सूर्य, काळोख नाही प्रकाश नाही, असे ते उपाधी विरहित असे अवकाश आहे, ते ब्रह्म आहे. म्हणून निश्चळी स्मरण चैतले, त्यास चैतन्य ऐसे कल्पिले, गुणसमत्वे झाले गुणसाम्य ऐसे. मग निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी जे स्फुरण झालं, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. स्फुरण फुटलं त्यालाच आपण चैतन्य किंवा मूळ माया म्हणतो. ते स्फुरण फुटलं ना, आणि मग या भौतिक उत्पत्ती निर्माण झाली, ती मूळ माया निर्माण झाली. आणि त्या मूळ मायेत काय असतं? गुणरम्य असतं. म्हणजेच बघा त्रिगुण असतात आणि काय असतात? पंचमहाभूते असतात. आणि ते शिव रूप जे आहे ते परब्रह्माचं रूप आहे, आणि शक्ती यामध्ये ही अष्टधा प्रकृती काय आहे? समाविष्ट आहे. मग त्यामध्ये ते त्रिगुण आणि ती पंचमहाभूते समाविष्ट आहेत. बघा, आणि काय सांगितलंय? गगणी आली अभ्रच्छाया, तैसीच आणि जे मूळ माया, उद्धव आणि विलया वेळ नाही. आकाशात अभ्रछाया बघा, ढग येतात ढग जातात, पाऊस यायच्या वेळी ढग काळे दाटून येतात आणि नंतर पुन्हा पाऊस पडायला लागल्यावर ते निघून जातात. बघा, ढग हे येतात आणि जातात हे आपल्याला कळतं. कधी कधी ढगांचे आपण वेगवेगळे आकार बघतो, पण ते कायमस्वरूपी टिकून राहतात का? नाही. त्यामुळे ते येतात आणि ते जातात. तशी ब्रह्माच्या ठिकाणी ही मूळ माया. जसं समर्थ माऊलीने सांगितलं की या मूळ मायेचं जे स्वरूप आहे ते अगदी त्या ढगांप्रमाणे, ती येते आणि ती जाते. अभ्रछाया जशी येते जाते, त्याच वेळ लागत नाही, तसे त्या मायेचं आपल्याला जाणून घ्यायचंय. निर्गुणी गुणविकारू, तोची षडगुणेश्वरू, अर्धनारी नटेश्वरू, तयास म्हणजे. मग निर्गुणाच्या ठिकाणी बघा, ते निर्गुण निराकार परब्रह्म आहे, जो स्मरणरूपी गुणविकार निर्माण झाला, ज्यामध्ये आपली ही सगळी बुद्धी साठवली गेली, ज्याचं स्मरण आपण करतो, तो गुणविकार निर्माण झाला, तोच षडगुणेश्वर. बघा, गुण तर खूप असतात, त्यापैकी हा षडगुणेश्वर, ज्याच्यामध्ये सगळे लोभ मोह मत्सर माय हे सगळे आपले गुण आहेत, अष्टधा प्रकृती आहे. आणि अशातच काय झालेलं आहे? अर्धनारी नटेश्वर असं म्हणतात. बघा, अर्धनारी नटेश्वर हे साक्षात शिवशंभूंचं रूप आहे. बघा, त्यांनी कसं केलेलं आहे? अर्ध्या बाजूला शिव आणि पार्वती, म्हणजेच काय ते रूप घेतलेलं आहे अर्धनारी नटेश्वराचं, आणि हे विष्णूचंच रूप आहे. तेथून पुढे शुद्ध सत्व, रज तमाचे गुढत्व, तयासी म्हणजे महत्त्व गुण क्षोभिने. आणि तेथूनच पुढे शुद्ध सत्व रजतमाचे गुप्तपणे अस्तित्व असते. शुद्ध सत्व म्हणजे काय? रजतम आणि सत्व हे तीन गुण आपल्याला काय येतात? अगदी व्यवस्थितपणे आढळून येतात, आणि त्यालाच महत्त्व किंवा गुणक्षोभिनी असे म्हणलं जातं. बघा, आदिशक्ती शिवशक्ती हे सगळं काय आहे? मूळ मायेतच ही सर्व शक्ती आहे, पण ती वेगळी होते पुन्हा, आणि तेथूनच पुढे मग नाना व्यक्ती काय झालेले निर्माण झालेले. मुळी असेची ना व्यक्ती, तेथे कैची शिवशक्ती, ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान असावी. बघा, इथं आता समर्थ माऊली म्हणतात की मूळ मायेत व्यक्ती तर नसते. बघा, मूळ मायेत व्यक्तीच नसते, पण तेथे मग शिवशक्ती कसे असेल? बरोबर, व्यक्तीच जर नसेल तर त्यात शिवशक्ती कशी? हे तुम्ही आता पुढील ओव्यांमधून नक्कीच जाणून घ्या, असं समर्थ माऊली सांगतात. ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड, अर्धोर्ध पाहता निवाड कळू येते.
बघा काय सांगितलंय, ब्रह्मांडाकडून पिंड. बघा या ब्रह्मांडामधूनच या पिंडाची, देहाची, जे काय आता पिंड, ब्रह्मांडातलं पिंड म्हणजे सगळं जे तुमचे ग्रह तारे सगळं काही जे निर्माण झालं ते. आणि आपल्या देहामध्ये पण तसंच आहे ना, त्या ब्रह्मांडामधूनच त्या पिंडाची उत्पत्ती झाली. आणि पिंडावरून ब्रह्मांडाचा असा अर्धोर्ध म्हणजे विषयाकडून आत्म्याकडे याप्रमाणे विचार केला की निवाडा व्यवस्थित पद्धतीने. बघा आपल्याला सगळे विषय जे काही असतील ते चिकटलेलेच आहेत ना, त्या विषयांपासून आपली सुटका देखील होत नाही. आपण किती प्रयत्न केला तरी त्यात आपण अडकलेलोच आहोत. आपण किती ठरवलं की नाही मला कशात अडकायचं, नाही मला सगळ्या गोष्टींमध्ये अगदी मुरून जायचंय. एखादी गोष्ट तुम्ही झटकून द्यायला ज्यावेळी शिकणार ना, की नाही बाबा मला आता हे माझ्या हातात नाहीये, तर मी ती गोष्टीच्या मागे जास्त लागणार नाही. कारण जी गोष्ट आपल्या हातात नसते, किंवा बघा काय काय वेळा असं देखील होतं, आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टींचं आकर्षण असतं, मोह असतो, लोभ असतो की मला ही गोष्ट मिळाली पाहिजे. पण बघा जेवढं मिळायचंय तेवढंच तुम्हाला मिळतं, त्याच्या पलीकडे जाऊन कधीही कुठल्या गोष्टी होत नसतात. आपल्याला हे एक पात्र साकारण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलेलो असतो. आणि ते पात्र जसं बघा, जसं चित्रगुप्त म्हटलं जातं की चित्रगुप्ताने सगळं आपल्याला लिहून ठेवलेलं आहे, त्या लिहून ठेवल्याप्रमाणेच त्या गोष्टी घडत असतात. पण आपल्याला त्याचा अंदाज नसतो किंवा आपण ते बघितलेलं नसतं, त्यामुळे आपल्याला ते माहीत नसतं. बीज फोडून आणले मना, ते फळ तो दिसेना, वाढत वाढत पुढे नाना फळ येते. बघा बीज फोडून ज्यावेळी आता एखादं बीज रोवलं गेलं माती, त्याच्यापासून ते झाड निर्माण झालं आणि झाडाला ती फळं लागल्यानंतर ते बीज मिळालं आपल्याला त्या फळामध्ये, ते फोडून बघितलं तर तुम्हाला झाडं दिसणार आहेत का हो? नाही. ते त्यावेळेस एकरूप होणार आहे ज्यावेळी ते मातीमध्ये ते मिसळलं जाणार आहे. ते बीज ज्यावेळी त्या मातीमध्ये मिसळलं जाईल त्यावेळी तो अंकुरित होणार आहे. म्हणून इथं सांगितलेलं आहे की पिंड ब्रह्मांडाचा विचारही असाच शक्य आहे. नर नारी दोन्ही भेद, पिंडी असती प्रसिद्ध, मुळी नसता विशद, होतील कैसी. नर आणि नारी हे दोन्ही भेद पिंडात नाहीये, तो हे आपण निर्माण केलेले. बघा स्त्री आणि पुरुष हे जे आपण निर्माण केलेला एक भेद आहे तो आपण केलेला आहे. स्थूल देहात स्पष्टपणे दिसतात. बघा स्थूल सगळ्यामध्ये जो अंतरात्मा आहे, म्हणजे अगदी स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये तो सगळीकडे एकच आहे. आणि मूळ मायेत जर ते नसतील तर ते पुढे मग कसे प्रगट होतील? तर समर्थ माऊल्यांना सांगायचा उद्देश आहे की नर आणि नारी हे दोन्ही भेद पिंडात म्हणजे स्थूल देहात स्पष्टपणे दिसतात ना आपल्याला, आपण ते सगळे बघू शकतो, आपल्याला ते जाणवतं. मुळात म्हणजे मूळ मायेत जर ते नसतील तर मग ते आपल्याला दिसू शकतील का? मग नाना बीजरूप कल्पना, तीत काय एक असेना, सूक्ष्म म्हणून भासेना एकाएकी. मग मूळ मायेच्या ठिकाणी बीजरूपाने नाना कल्पना असतात, खूप साऱ्या कल्पनांची आपण गोष्टी करत असतो बीजाप्रमाणेच. मग तिच्यामध्ये काय असत नाही तर कल्पना वासना या सूक्ष्म असतात, एकदम म्हणजे इतके असतात की ते आपल्याला दिसतही नाही, म्हणून सहजासहजी आपल्याला ते कळून येत नाही. बघा एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपल्याला ओळखण्याची तेवढी कुवत नाही. हा आपला चेहरा बघून आपल्याला समजून ही नाराज आहे, पण तिच्या मनात काय चाललंय हे ओळखणं नाही. पूर्वी पिक्चर आलेला अगं बाई अरच्छा म्हणून, त्यामध्ये त्या व्यक्तीला बायकांच्या मनात काय चाललेलं असायचं त्याला ऐक, पण हे एक काल्पनिक गोष्ट आहे, कारण असं कधी होऊ शकत नाही. आपल्याला कुणाच्या मनात काय चालू आहे इतपत आपण तो नाराज आहे खुश आहे हे एवढं ओळखू शकतो, पण तो काय बोलतोय मनातल्या मनात हे आपल्याला कळण्याची शक्ती आलेली नाही. कल्पनेची सृष्टी केली ऐसी वेदशास्त्रे बोलिली, दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजे तरी. बघा वेदशास्त्रे कल्पनेने सृष्टी केल्याचं वर्णन होतं, म्हणजे ही कल्पनेने ही सगळी सृष्टी निर्माण झाली, ते दिसत नाही म्हणून मिथ्या केली असे समजता कामा नये. मग दिसत नाही म्हणून ती काय, ती कल्पना आपल्याला दिसते का? कुणी कुठल्या परब्रह्माने केले कळतं का? ब्रह्मांडामध्ये ही सृष्टी निर्माण झाली हे आपल्याला समजतं का? पण तसं नाहीये, ती खरोखर तर झालेलीच आहे, आपल्याला दिसत तर आहेच ना. मग पडदा एका एका जन्माचा, तेथे विचार कळे कैसा, परंतु गुढत्व हा नेमाचा ठाव आहे. मग जीवाला अनेक जन्म घ्यावे लागतात. बघा 84 लक्ष जीवयोनी, 84 लक्ष जीवयोनीच्या चक्रातून फिरत परत एखादा देह या मानवी देहात रूपांतरित होतो. म्हणून आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. एकेका जन्मामुळे एक एक पडदाच जणू उत्पन्न होतो. आणि मग या ब्रह्मासमध्ये पण आपल्याला मानवी देह मिळालाय म्हणून आपण बऱ्याच साऱ्या गोष्टींचा उलगडा देखील करू शकतो, कारण बुद्धी
जी आहे ते आपल्या मानवी देहालाच प्राप्त झालेले आहेत. परंतु सिद्धांताच्या ज्या गोष्टी असतात त्या नेहमीच गूढ असतात, गुप्त असतात. असा नियमच आहे. नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, एकची परिदेह स्वभाव वेगळा. नाना पुरुषांचे जीव आणि नाना स्त्रियांचे जीव हे जीवस्वरूपाने एकच असतात ना. त्यांच्यामध्ये जो आत्मा आहे, जो अंतरात्मा आहे, तो एकच आहे. पण देहामुळे ते देह स्वभाव असतात ते वेगवेगळे होतात. प्रत्येक जण आपल्या बुद्धीप्रमाणे वागत असतो. जशी चेतना त्याला चालवत जाते तशी ती चेतना त्याप्रमाणे तो घडवत जातो. नवरीस नवरी न लगे ऐसा भेद दिसो लागे, पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज. बघा, नवरीला नवरी नको असते, तिला नवराच हवा असतो. तर एक उदाहरण दिले समर्थ माऊली. बघा, प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींचंच आकर्षण असतं. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला हेच सांगतो की कुणाला कुठल्या गोष्टींचं आकर्षण असतं. म्हणून असा भेद आपल्याला हा पिंडावरूनच दिसू लागतो. कारण पिंड दिसतोय ना आपल्याला, हा देह दिसतोय, म्हणून आपण ही गोष्ट समजू शकतो. त्यामुळे ब्रह्मांडातही ते बीजरूपाने असते हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. नवरीचे मन नवऱ्यावरी, नवऱ्याचे मन नवरीवरी, ऐसी वासनेची परी मुळी हुणी पाहावी. मग ही जी वासना आहे, नवरीला नवरा पाहिजे, नवऱ्याला नवरी पाहिजे, ही काय एक प्रकारची वासनेचीच रीत आहे. आणि वासनेतूनच ह्या मूळमायेची निर्मिती झाली असं समजून घ्यावे. वासना मुळीची अभेद, देह संबंधी झाला भेद, तुटता देहाचा संबंध भेद झाला. वास्तविक मूळ वासनेमध्ये अभेद असतो. बघा, मूळ जी वासना असते त्यात अभेद असतो, म्हणजे त्यामध्ये असं भेद करण्याइतकं काही नसतं मूळ वासनेमध्ये. पण स्थूळ देहाच्या संबंधावेळी, पण ज्यावेळी तो स्थूळ संबंधी म्हणजे स्थूळ देहाबरोबर त्याचा संबंध घडतो, मानवी देहाबरोबर त्याचा संबंध घडतो, त्यावेळी ही वासना उत्पन्न होते आणि मग त्यामध्ये भेद निर्माण होतो. मग देहाचा संबंध सुटला की मग भेद जातो. मग देहातून ज्यावेळी तुम्ही मुक्त होता, तो अंतरात्मा इतरत्र वावरू लागतो, त्यावेळी कुठलाच भेद राहत नाही. नरनारीचे बीज कारण, शिवशक्तीमध्ये जाण, देह धरिता प्रमाण कळो आले. नरनारीचे जे काय असतं बीजकारण असतं ते शिवशक्तीमध्येच असतं. शिव आणि शक्तीला एकरूप का केलेलं आहे हे पण समजणं गरजेचं आहे. कारण तिचं जे बीजकारण आहे ते शिवशक्तीमध्येच आहे. देह धरला की हे प्रत्यक्ष प्रमाणावरून आपल्याला दिसून येतं. नाना प्रीतीच्या वासना, एकाचे एकास कळेना, तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना काहीस येते. बघा, प्रेमाचे सुद्धा अनेक प्रकार असतात. एकाचा उलगडा दुसऱ्यास होत नाही आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिले असता काहीशी कल्पना येऊ शकते. बघा, आईचं प्रेम मुलावर वेगळं असतं आणि मुलावर किंवा मुलीवर असू दे वेगळं असतं आपल्या मुलांना, आणि नवऱ्याबरोबर ते वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक एक तुलना असते ती वेगवेगळीच केलेली आणि ती त्या देहामुळे ती घडत गेलेली. बघा, भगवंतानं तर आपल्या सर्वांवरच समान प्रेम केलेले. जो भगवंत असं प्यारा तो लवकर त्याच्याकडे जातो, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती. म्हणून इथं सांगितलेलं आहे की बाळकास वाढवी जननी, हे तो नवे पुरुषाचे, उपाधी वाढे जयचीनी, ते हे वनिता. बघा, आई बालकाला वाढवते, पुरुषाच्याने ही गोष्ट शक्य होऊ शकते का? किती प्रयत्न केलं तरी काय काय वेळी अशी वेळ येते की त्या गोष्टी पुरुषांना कराव्या लागतात. पण ती जी गोष्ट असते, कारण जे एक आई करू शकते ते पुरुष तसं करू शकत नाही. कारण आईमध्ये तो गुण एक प्राप्त झालेला, म्हणून तरी माता होणं एक मोठी भाग्याची गोष्ट मानली जाते आणि त्या पद्धतीने ती गोष्ट त्या स्त्रीमुळेच ती उपाधी वाढते. वीट नाही कंटाळवानी, आलस्य नाही त्रास नाही, इतुकी माया कोठेची नाही, माते वेगळे. बघा, आई कुठलीही गोष्ट इतक्या पारदर्शकपणे करत असते, कधीही तिला कंटाळा नसतो. दिवसभर ते सगळ्या गोष्टी करून आई जी आपल्या मुलांसाठी करते ती गोष्टच वेगळी असते. किती ठरवलं आज मुलांना आपण, म्हणजे बघा, ती त्यांच्या मायेपोटी बऱ्याच साऱ्या गोष्टी करत असते. एखादी गोष्ट त्यांच्याकडून चुकली तर त्यांना नक्कीच खडसावून देखील सांगते, ओरडते, म्हणून पुन्हा ती प्रेमाने जवळ घेते. मग मातेला जराही वीट येत नाही, कंटाळा नाही, आळस नाही आणि अथवा त्रासही वाटत नाही. मातेशिवाय इतके प्रेम कुठेच दिसून येत. ज्यावेळी बाळाचा जन्म होतो, रात्रंदिवस एक करून माता त्याला मोठं होईपर्यंत वाढवलं. 1 वर्षापर्यंत इतका त्रास सहन करते की अगदी झोप ही गोष्ट देखील तिच्यापासून दूर जाते. इतकं तिला सांभाळते, म्हणजे इतकं तिच्या बाळावर त्या प्रेम करते निस्वार्थपणे.
त्यामुळं हे जे गुण आहे ते त्या आईमध्ये आलेले असतात आणि आईकडेच ती माया असते. त्यामुळे बघा, नाना उपाधी वाढवून जाणे, नाना मायेने गोम जाणे, नाना प्रीती लावू जाणे, नाना प्रपंचाची. मग स्त्रीमुळेच नाना उपाधी वाढतात. स्त्री प्रेम करून त्या मायेने पुरुषास गुंतवून ठेवते. बघा, पुरुषांना देखील काय करते, गुंतवून ठेवते आणि नाना प्रकारे प्रेम करून त्या प्रपंचाचीही गोडी लावते. त्यामुळे पुरुष काय होतो, त्या विषय भोगामध्ये अडकून राहतो. त्यामुळे त्याला देखील ती गोष्ट काय होते की प्रेम वाटू लागतं, आपुलकी वाटू. पुरुषास स्त्रीचा विश्वास, स्त्रीस पुरुषाचा संतोष, परस्परे वासनेस बांधून टाकणे. आणि अशा प्रकारे त्या वासनेची उत्पत्ती होते. पुरुषाला स्त्रीचा विश्वास वाटतो आणि स्त्रीला पुरुषाचा संतोष वाटतो आणि याप्रमाणे परस्परासंबंधी वासनेने त्यांना बांधून टाकलेले असते. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले, लोभाचे गुंडाळे केले, उगवेना ऐसे. मग ईश्वरानेच ही युक्ती करून मनुष्य मात्रास हे गुंतवून टाकलेल्या या प्रपंचामध्ये लोभाचा असा गुंता केलाय की काही केले तो उलगडत आपण त्यात गुंतून जातो. ऐसी परस्परे आवडी, स्त्री पुरुषांची महागोडी, हे मुळीहून चालेली रोगडी, विवेकी पहावे. मग अशा स्त्री पुरुषांची परस्परांना अत्यंत आवड असते, परस्परांबद्दल त्यांना अत्यंत गोडी देखील वाटते. बरोबर आहे ना. एकमेकांशी इतके अटॅच झालेले असतात की ते जे काही आपलं दुःख असेल, सुख असेल, ते एकमेकांशी काय करतात, वाटतात, शेअर करतात. त्यामुळे ही गोडी मुळापासूनच चालत आलेली, हे विवेकानं आपल्याला जाणून घ्यायचंय. मुळी सूक्ष्म निर्माण झाले, पुढे स्पष्ट दिसून आले, उत्पत्तीचे कार्य चाले, उभयता करता. अगदी मुळातच सूक्ष्म भेद निर्माण होतो आणि पुढे स्थूळ देहात तो स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो आणि स्त्री आणि पुरुष या उभयतांमुळेच उत्पत्तीचे कार्य चालू राहते. मुळी शिवशक्ती खरे, पुढे झाली वधूवरे, 84 लक्ष विस्तारे विस्तारली जी. मुळात जी शिवशक्ती असतात, शिवशक्तीचं रूप असतात, तीच खरी होत आणि पुढे ती वधू आणि वर होतात. त्यांच्याच योगे ही 84 लक्ष जीवयोनीचा अफाट विस्तार झालेला आहे. शिव पार्वतीचं जे रूप आहे, अर्धनारी नटेश्वर आहे आणि त्याच्या योगेच हे सगळं अफाट विश्व निर्माण झाले. बघा, ते एकरूप झाल्यामुळे या अफाट विश्वाची निर्मिती झालेली. आणि जे ते शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणले, विवरलिया वाणी न बोलिले, ते व्यर्थ जाणार. मग याप्रमाणे येथे शिवशक्तीचं वर्णन केलेलं आहे. श्रोत्यांनी ते नीट समजून घेऊन ते मनन करावं, चिंतन करावं. नीट विवरण केल्या वाचून बोलले असता ते सगळं काही व्यर्थच जातं. बघा, समर्थ माऊलींनी अगदी छानपणे शेवटची ओवी मांडलेली आहे की आपण जरी कुठलंही कार्य करत असलो तरी आपल्याला या शिवशक्तीचं वर्णन अगदी आपल्या मनामध्ये सामावून घेतलं पाहिजे. आपल्याला ती गोष्ट समजली पाहिजे की कशा पद्धतीने या गोष्टी, कसं आपल्याला जाणून घ्यायचंय. ह्या शिवशक्तीच्या रूपान्वयेच आपल्या या अफाट सृष्टीचा विस्तार झालेला आहे. बघा, वासने रूपी मूळमाया निर्माण तर झालीच, त्यामुळं ते आपल्याला स्थूळ देहात तो भेद निर्माण झाला, ते कळून आलं आणि त्यामुळं एकमेकांपासून या गोष्टी पुढं पुढं विस्तार होत गेल्या. आणि अशा पद्धतीनं आपण हा समास इथेच आपला संपलेला आहे. इति श्री दासबोध हे गुरु शिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने आजच्या आपल्या समासाचं चिंतन आपण अगदी छान पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला. शिवशक्तीचं रूप नक्की काय असतं हे आपल्याला अगदीच म्हणजे समजलेलं आहे की कसं आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायची, एखाद्या गोष्टीचं आकलन कसं करून घ्यायचंय. म्हणजे अद्वैत वेदांतांच्या मूलभूत तत्वांचे स्पष्टीकरण आपण या समासातून जाणून घेतलेले. शुद्ध चेतना किंवा पुरुष आणि शक्ती म्हणजे गतिशील ऊर्जा आणि प्रकृती. शुद्ध चेतनाच आहे ना ते शिवाचं रूप म्हणजे, आणि यांच्या अविभाज्य स्वरूपाचं वर्णन आपण आज या समासातून जाणून घेतलेलं. त्यांना मूळ माया आणि विश्वाचे मूळ असे संबोधले जातं. बघा, आपल्याला हा जो समास आहे तो अपरिवर्तनीय परब्रह्माचं देखील आपल्याला वर्णन करून जातो. म्हणजे त्यामध्ये काय आहे, निश्चळ निराकार निर्विकारी परब्रह्म आहे आणि एक सूक्ष्म हालचाल आणि त्या स्फुरणमुळे ती मूळ माया निर्माण झाली आणि या सृष्टीची काय झाली, सुरुवात झाली. रामदास स्वामींनी या एकत्रित अवस्थेचे वर्णन जे आहे ते या शिवशक्ती स्वरूपातून
केलं गेलेलं आहे. बघा, जगदीश्वरी म्हणजे जगाचे राज्यपाल, थोडक्यात आपला ईश्वर, आणि प्रकृती पुरुषात्मक म्हणजे निसर्ग आणि पुरुष तत्व आणि मूळ माया, असे आपले हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि या साक्षीदार कोण आहोत, तर आपण हे श्रोते, बरोबर. म्हणजे आपला हा जो देह आहे तो देखील या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. ही सृष्टी निर्माण होताना हा जो देह निर्माण झालेला आहे, ही देखील आपली एक साक्षी, म्हणजे आपण साक्षीदार आहोत, या शरीराचा साक्षीदार. आणि त्यामध्ये ही चेतना, अंतरात्मा आपली वास करते. म्हणून हे आपल्याला इथं समजून जातं की कशा पद्धतीनं समर्थ माऊलींनी या शिवशक्ती रूपाचं किंवा याचं आपल्या समोर तुलना करून मांडून सांगितलेलं आहे की जे काही आहे त्याचं म्हणजे आपण त्याचं आज बघतोय, अनुभव घेतोय. हा देहच आपला एक सगळ्यात मोठा पुरावा आहे. देहच आपला सगळ्यात मोठा पुरावा आहे, याचा साक्षीदार की ह्या मूळ मायेचं कशा पद्धतीने सृष्टीमध्ये विस्तार झालेला. म्हणून ही गोष्ट आज आपण जाणून घेतलेली. नक्कीच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.